सूर्यकुमार यादव सूर्यदादा आता इंडियन T20 टीमचा कॅप्टन राहणार नाही आणि प्लेइंग 11 मध्ये सुद्धा त्याची जागा आता डिफिकल्ट आहे. त्याला बाहेर केलं जाऊ शकतं. मार्च 2026 मध्ये इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला. कॅप्टन होता सूर्यकुमार यादव. पण जसा वर्ल्ड कप संपला तशी चर्चा सुरू झाली की आता इथून पुढे सूर्यकुमार यादव काही कॅप्टन राहणार नाही आणि बॅट्समन म्हणून सुद्धा प्लेइंग 11 मध्ये त्याची जागा खूप जास्त डिफिकल्ट आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा बॅटिंगचा फॉर्म. 2024 मध्ये तो कॅप्टन झाला, पण जसा कॅप्टन झाला तसा बॅटिंगचा फॉर्म गेलेला आहे. रन्स बिलकुल नाही आहेत. वर्ल्ड कपमध्ये रन्स नव्हते, या IPLच्या सीझनमध्ये रन्स नाहीयेत, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचे रन्स नाहीयेत. मग जर सूर्यकुमार यादव कॅप्टन राहणार नाही तर मग कॅप्टन कोण होऊ शकतं? सध्या 3 नावं पुढे आलेले आहेत, पण सगळ्यात जास्त नाव जे पुढे आहे कॅप्टन्सीसाठी ते म्हणजे सरपंच श्रेयस अय्यरचं. श्रेयस अय्यरचा एक तर बॅटिंगचा फॉर्म जबरदस्त आहे आणि त्याची कॅप्टन्सीचा फॉर्म सुद्धा तितका जबरदस्त आहे. KKRला टायटल जिंकून दिलेला आहे, पंजाब किंग्स इलेव्हनला फायनलमध्ये पोहोचवलं आणि त्याचा इंटरनॅशनल क्रिकेटचा एक्सपिरियन्स सुद्धा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त नाव पुढे आहे ते म्हणजे श्रेयस अय्यरचं. दुसरं नाव जे पुढे आलेलं आहे ते आहे तिलक वर्माचं. तिलक वर्मा यंग आहे, एज 23 आहे. तसंच जे वर्ल्ड कप जिंकला होता टीमने त्या टीमचा तो पार्ट होता आणि इंडिया ए आणि श्रीलंका ए ची जी सिरीज होणार आहे त्यासाठी सुद्धा त्याला कॅप्टन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तिलक वर्माचं नाव सुद्धा एक डिस्कशनमध्ये आहे. आणि तिसरं नाव जे आहे संजू सॅमसंगचं. असं सांगितलं जात आहे की गौतम गंभीरचा थोडा जास्त सपोर्ट संजू सॅमसंगला आहे, कारण श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांचं इक्वेशन तेवढं चांगलं नाही. पण तरीही सगळ्यात जास्त चान्सेस हे श्रेयस अय्यरचीच आहे. सगळ्यात जास्त नाव पुढे श्रेयस अय्यरचंच आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कोण होऊ शकतं T20 टीमचा इंडियाचा कॅप्टन?